पथक थोड्याच वेळात दिल्लीत दाखल होणार आहे. राणाच्या प्रत्यार्पणाची याचिका अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यावरती राणाचा ताबा घेण्यासाठी एनआयए आणि वरिष्ठ वकिलांचं विशेष पथक अमेरिकेत दाखल झालं. राणाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती कळतेय आणि काही वेळातच त्याला घेऊन एनआयए पथक दिल्लीत दाखल होईल. राणासाठी मुंबई आणि दिल्लीमध्ये 2 कोठड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. दिल्लीत आल्यानंतर सर्वात आधी एनआयए त्याची कोठडी घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुंबईत आर्थर रोड जेलमध्ये अजमल कसाबच्या अंडा सेलमध्येच राणाला ठेवण्यात येऊ शकतं. तसंच मुंबई पोलीसही त्यानंतर त्याची कोठडी घेऊ शकतात. तहव्वूर राणावरती भारतात खटला चालवून पाकिस्तानच्या नापाक इराद्यांचा पुन्हा एकदा पर्दाफाश करण्याची भारताला संधी आहे. तर राणाला भारतात आणल्यावरती एनआयए अटक दाखवणार आहे. एनआयएच्या 26/11 हल्ल्यासंदर्भातल्या केसमध्ये राणाची अटक दाखवली जाणार आहे. एनआयए मुख्यालयामध्ये नेत राणाची वैद्यकीय चाचणी होईल. त्यानंतर राणाला कोर्टात हजर करून कोठडी मागितली जाईल. राणाभोवती सुरक्षा यंत्रणांचे अनेक थर तैनात असणार आहेत. दिल्ली पोलिसांचं स्वाट कमांडो पथक दिल्ली विमानतळावर दाखल झालंय. बुलेट प्रूफ गाडीतून अनेक थरांच्या सुरक्षेतून राणाला मुख्यालयावरती नेण्यात येणार आहे. तर 26/11च्या हल्ला सुनावणीसाठी ॲडव्होकेट नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडनं ॲडव्होकेट नरेंद्र मान यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. त्यामुळे तहव्वूर राणा संदर्भातला खटला ॲडव्होकेट नरेंद्र मान हे हाताळतील.